आमच्या भिवापूरमध्ये एकही काम म्हणजे घरी बसून मिळेल असं काम आहे नाही आणि फ्री करण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर ही माझी सगळ्यात फेवरेट आणि खूप जास्त विकली जाणारी पर्स आहे। जर आपल्याकडे कौशल्य नसेल तर आपल्याला घरी बसून काम मिळणार नाही। ज्यांनी माझ्याकडून घेतल्या आहेत त्या 5-5 वर्ष त्यांच्याकडे आहे, कोणत्याही उपयोगात ती वस्तू आली पाहिजे। नमस्कार, भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग बनवत आहे, कारण की काही महत्त्वाच्या कामामध्ये मी होती आणि त्याच्यामुळे मला व्लॉग बनवता आला नाही। पण आज मी एका महत्त्वाच्या आणि अत्यंत आवडत्या स्त्रियांच्या महिलांच्या अत्यंत आवडत्या विषयावर बोलणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे की सर्व महिलांना असं वाटते की आपण घरी बसून काहीतरी करू शकलो पाहिजे, कारण की जर आपण घरी असलो तर आपल्या मुलांकडे आपलं लक्ष राहते आणि आपल्याला कामसुद्धा करता येते आणि त्या कामातून आपल्याला काहीतरी आर्थिक मदत झाली पाहिजे असं सर्वांचं उद्देश असतं। परंतु आताच्या काळात जर आपल्याकडे कौशल्य नसेल तर आपल्याला घरी बसून काम मिळणार नाही। जर तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला तिथे काम मिळू शकते। समजा तुम्ही नागपूरसारख्या सिटीमध्ये राहत आहात तर तिथे तुम्हाला पॅकेजिंगचं काम, लिफाफे बनवण्याचं काम, कागदी पिशव्या बनवण्याचं काम, असे बरेच कामं मिळू शकतात। पण जर तुम्ही एखाद्या छोट्याशा खेड्यात राहत असाल किंवा अशा गावात राहत असाल जिथे कुठल्याही प्रकारचे कामं आपल्याला सहज अवेलेबल होत नाही, तर अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला काम मिळणं, घरून काम मिळणं तर खूपच अवघड आहे। आणि अशीच कंडिशन आमच्या भिवापूरची सुद्धा आहे। आमच्या भिवापूरमध्ये एकही काम म्हणजे घरी बसून मिळेल असं काम आहे नाही। काही महिला आहेत ज्या शिलाईचं काम करतात, ब्युटिशियन आहेत जे ब्युटी पार्लर चालवतात। अशा महिलांनी स्वतःसाठी रोजगार स्वतः सुरू केलं आणि ते चालवत आहेत आणि चांगलं इन्कमसुद्धा त्याच्यातून कमवत आहेत। पण याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सर्वात मोठा रोजगाराचा एकच काम आहे, त्याला म्हणतात मिरची कटाई। आणि तुम्ही ते बघितलंच असेल माझ्या व्लॉगवर की मिरची कटाई काय असते। मिरचीच्या मुख्या काढणे आणि दिवसभर तिथे जाऊन बसणे, काम करणे, आपल्या हाताची आग करणे आणि तुम्हाला सकाळपासून तिथे जाऊन बसावं लागेल तर सायंकाळपर्यंत तुम्हाला 200-300 रुपये मिळून जातील। तर असे कामं आपल्याला गावामध्ये मिळतात। आज मी ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे त्याला मायक्रम आर्ट असं म्हणतात आणि ते मी बऱ्याच वर्षाआधी शिकली होती एका प्रशिक्षणमध्ये। आज त्या मायक्रम आर्टच्या क्लासेस जर आपण लावायला गेलो तर 5 ते 10 हजार रुपये तुम्हाला त्याच्यासाठी खर्च करावा लागेल आणि शिकावं लागेल। तर हे क्लासेस आपण फ्रीमध्ये आपल्या गावातल्या महिलांसाठी उपलब्ध केले आहेत आणि फ्री करण्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते। एक अशी कंपनी आहे की जिच्यासोबत मी काम करत होती म्हणजे माझा प्रवास असा सुरू झाला की मी मायक्रमच्या काही वस्तू बनवत होती आधी। मायक्रम वर्क, मायक्रम आर्ट कसं शिकायचं ते शिकली आधी आणि त्याच्यानंतर मी काही वस्तू बनवायला सुरुवात केली। तर सुरुवात केल्यानंतर माझ्या घराजवळच्या माझ्या मैत्रिणी आहेत, काही ओळखीच्या महिला आहेत, माझ्या मामी आहेत, त्या सर्वांनी मला म्हटलं की ह्या वस्तू सहसा लोक घेत नाहीत, कारण की सजावटीच्या वस्तू आता खूप स्वस्त आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि आपण आपल्या घरी समजा एखादी कार्यक्रम असेल तर आपल्याला गिफ्ट म्हणून सुद्धा बऱ्याच सिनेऱ्या, सजावटीच्या वस्तू घरात आपल्या येत असतात। तर त्याच्यामुळे त्या आपण किती लावणार आहोत घरात आणि किती त्याचा यूज आपण करू शकतो। तर तू याच्यातून असं काहीतरी कर की ज्याच्यामुळे त्या वस्तूचा यूज महिला करू शकल्या पाहिजे किंवा घरातल्या कोणत्याही उपयोगात ती वस्तू आली पाहिजे। तर याच्यासाठी आम्ही मग त्या मायक्रमच्या बॅग्स बनवणं सुरू केलं, त्या मी तुम्हाला आता दाखवणारच आहे। तर त्या बॅग्स बनवणं मी सुरू केलं आणि मग मला चांगला प्रतिसाद मिळाला। बऱ्याच लोकांनी माझ्याकडून त्या बॅग्स खरेदी केल्या। काही शाळेतल्या टीचर्स आहेत त्यांनी स्वतःच्या घरच्या लोकांना दिवाळी गिफ्ट द्यायला मला एका महिलेनी 11 12 बॅग्सचे म्हणजे ऑर्डर्स दिले आणि ते सगळे मी एकटी पूर्ण करू शकत नव्हती। त्यामुळे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहेत, घरी राहणाऱ्या बचत गटाच्या काही महिला आहेत, त्यांना मी हाताशी घेतलं आणि ते काम सुरू केलं। त्याच्यानंतर काय झालं की हळूहळू माझ्या बॅग्स दुसऱ्या गावातल्या लोकांना गिफ्ट वगैरे दिल्या लोकांनी आणि असं प्रसार होत गेला त्याचा। आणि माझ्या एका मैत्रिणीची सासू आहे, तिने माझ्या बऱ्याचशा बॅग्स तिच्या गावाला विकून दिल्या। सावलीच्या आहेत त्या मॅडम, तर त्यांनी मला बऱ्याच बॅग्स विकून दिल्या। त्याच्यानंतर एक आजी आहे नागपूरची,
ती काय करते की कोणत्याही कार्यक्रमात गेली की ती बॅग्स गिफ्ट करते. तिचं असं म्हणणं आहे की ज्या साड्या आपण अहिरात देतो एकमेकाला, म्हणजे अहिरात ज्या साड्या दिल्या जातात, तर त्या साड्या काय होतात की एकदम लो क्वालिटीच्या अशा आपण अहिरात द्यायच्या म्हणून अशा घेतात बरेच लोक. तर त्या साड्या मला मिळालेली मी दुसरीला देते, ती दुसरीला मिळालेली मला देते. तर असं करून करून त्याचा काही यूजच होत नाही, फक्त त्या याच्या हातातून त्याच्या हातात जातात आणि त्याचं शेवटी काय होते माहिती नाही. तर अशा प्रकारे त्या साड्यांचा काहीच यूज होत नाही. तर मग त्या आजीनी काय केलं की माझ्याकडच्या ती बॅग्स घेऊन जाते आणि बॅग्स घेऊन गेल्यानंतर ती जिथे पण कार्यक्रमाला गेली, कोणाच्या वाढदिवसात गेली, एखाद्या म्हणजे मैत्रिणीच्या किंवा एखाद्या मुलीच्या वाढदिवसात गेली तिथे बॅग्स गिफ्ट करते, वास्तुपूजेला गेली तिथे बॅग्स गिफ्ट करते, कोणाच्या लग्नाला गेली तिथे बॅग्स गिफ्ट करते. असं करून करून तिने माझ्याकडून एवढ्या साऱ्या बॅग्स खरेदी केल्या. माझ्या एक आजी राहतात इथे, आई राहतात, त्यांनी पण माझ्याकडून बऱ्याच बॅग्स घेतल्या. तर असं करत करत माझं ते वाढत गेलं आणि मग त्याच्यातून मी 3-4 मुलींना रोजगारसुद्धा दिला. त्या काय करायच्या की घरीच बॅग्स बनवून म्हणजे मी त्यांना मटेरियल देत होती आणि त्या बॅग्स बनवून मला देत होत्या आणि त्याच्यावर मी त्यांना काही अशी ठराविक रक्कम जी होती ती देत होती. तर असं करून आमचं छान चाललं होतं. मग माझ्याकडे काम करणाऱ्या मुलींची झाली लग्न, तर त्याच्यामुळे मला कोणीच मदत करायला मिळाले नाही आणि त्याच्यामुळे मग माझा हा व्यवसाय असा हळूहळू कमी कमी होत गेला. कारण मी एकटी करू शकत नव्हती. एक बॅग बनवायला कमीत कमी 1 दिवस ते 3 ते 4 दिवस आणि जर मोठी असेल तर 8 आणि 15 दिवससुद्धा लागू शकतात. बॅग्सची डिझाईन कशी आहे, ती किती किमतीला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये मला किती मटेरियल लागणार आहे, या सगळ्या गोष्टीवर आम्ही त्याची किंमत म्हणजे ठरवतो. आणि अशा प्रकारे मग ते बॅग्सचं माझं थोडंसं वाढलं. त्याच्यानंतर मग काय झालं की एका कंपनीने माझ्याकडून काही बॅग्स घेतल्या, त्यांच्या एम्प्लॉईला गिफ्ट द्यायचे होते त्यांना दिवाळीमध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी माझ्याकडून घेतले बॅग्स आणि काही वेगवेगळे सॅम्पल आम्ही त्यांना दिले, म्हणजे विकत घेतले त्यांनी. आणि मी ते त्यांच्याकडून मला फोनवर ऑर्डर आला, फोनवर मला पैसेसुद्धा मिळाले त्याचे. आणि मग काही ॲडव्हान्स रक्कम घेऊन मी ते बॅग्स त्यांना दिले. त्याच्यानंतर त्यांनी मला पेमेंट केलं. आता काय झालं की त्यांना त्या बॅग्स एवढ्या जास्त आवडल्या आहेत की त्यांना त्या बॅग्स बल्कमध्ये पाहिजे आहेत आणि त्यांना ज्या बॅग्स आहेत ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे आहेत आणि बनवणारी आहे मी एकटी. तर मला अशा महिला पाहिजे होत्या की ज्या मला बनवू लागतील. पण आमच्या गावामध्ये मिरची कटाई व्यतिरिक्त दुसरा रोजगार करायला महिला तयार नाही आहेत. महिलांना पाहिजे सकाळी उठलं, मिरची कटाईवर गेलं, मिरचीच्या मुख्या काढल्या, सायंकाळी घरी वापस आले आणि आपलं काम केलं आणि दुसऱ्या सकाळी परत एक वेळेस मिरची कटाईवर गेले. जास्त टेन्शनवाला विषय राहत नाही. शिकायचं नवीन काहीतरी म्हटलं तर महिलांना नको आहे असं आहे, म्हणजे असा मला अनुभव आला आहे. तर आता मी काय करायला पाहिजे याच्यासाठी मला खूप म्हणजे विचार करावा लागला आणि मी ठरवलं की आता आपल्याला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. तर मग मी त्याच कंपनीसोबत बोलली आणि त्यांना म्हटलं की मला क्लासेस चालवावे लागतील याच्यासाठी आणि मला त्याच्यासाठी तुमची काही हेल्प लागेल. तर आम्ही आता महिलांसाठी निशुल्क क्लासेस चालवणार आहोत या बॅग्सचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आमच्या बॅग्स जास्त विकणार आहेत, ज्याचे आम्हाला ऑर्डर आहेत, अशाच बॅग्स शिकवल्या जाणार आहेत आणि 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे आणि ते फ्री ट्रेनिंग आहे. तर आता मी भिवापूरमध्ये आमच्या गावामध्ये सुरू करत आहे ते ट्रेनिंग. पण याला आता म्हणजे माझ्या गावातल्या लोकांकडून कसा रिस्पॉन्स येणार आहे मला माहिती नाही आणि मला क्वांटिटीमध्ये बॅग्स बनवून पाहिजे, म्हणजे 100च्या क्वांटिटीने, म्हणजे 100च्या क्वांटिटीत समजा मला ऑर्डर आला 100 पाहिजे तर त्या एका दिवसात मी एकच बनवू शकते. तर मला 100 लोक लागतील की नाही बनवायला आणि 100 लोक काही मला इथे मिळत नाही आहेत. तर आता मी प्रयत्न करत आहे. क्लास आम्ही फ्री ठेवलेले आहेत आणि 1 महिन्यात आम्ही त्यांना शिकवू. त्याच्यापैकी 100 पैकी 100 महिला चांगल्या शिकतील का, त्यांची फिनिशिंग चांगली येईल का. माझ्या बॅग्स फक्त फिनिशिंगमुळेच विकत होत्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की मला फिनिशिंग करणारे, चांगली फिनिशिंग देणारे लोक पाहिजे. तर त्याच्यातून मला किती लोक मिळतात आता त्याच्यावर मग डिपेंड आहे. तर मला असं वाटते की जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचायला पाहिजे. वेळ पडली तर आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने क्लासेस चालवू.
तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी अशा महिला असतील ज्या घरी राहून आपल्या मुलांना सांभाळून काहीतरी करायची त्यांची इच्छा असेल, तर अशा महिलांसोबत नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आता मी तुमच्यासोबत मी बनवलेल्या बॅग्सचे काही सॅम्पल आहेत माझ्याकडे, ते शेअर करते. पण मला आता बल्कमध्येच विकायचे आहेत आणि एक बॅग जर तुम्हाला पाहिजे असेल विकत तर मी देऊ शकणार नाही. तुम्हाला जास्त बॅग्स पाहिजे असतील तरच मी देऊ शकेल. तर तुम्ही आता बघा आणि जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा. तर ह्या मायक्रमच्या बॅग्स आहेत, धागे असतात वेगवेगळ्या रंगाचे आणि त्या धाग्यांचा यूज करून हा बेल्ट बनवला आहे, तुम्ही बघू शकता जवळून. आणि ही बॅग आहे. तर या बॅगमध्ये काय असते की इथे चैन लावलेली आहे, हे बघा, ही अशी चैन लावलेली आहे आणि अस्तर लावलेला आहे, अस्तर लावलेला आहे. तर इथे एक कप्पासुद्धा दिला आहे मी दुसरा. या कप्प्याला जर चैन पाहिजे असेल तर तशी पण लावून देतो आम्ही. आणि ही बॅग आहे ना, याच्यात अस्तर असा कॉटनचा एकदम चांगला महागातला कापड लावलेला आहे, कारण की ही बॅग खूप मजबूत होते. आणि जर आपल्याला असं वाटलं की बॅग मजबूत आहे आणि अस्तरच चांगलं नाही आहे तर काय उपयोग, अस्तर फाटून जाईल आणि बॅग राहील, तर मग तसं काही होणार नाही. ह्या बॅग्स ज्यांनी माझ्याकडून घेतल्या आहेत त्या 5-5 वर्ष त्यांच्याकडे आहेत. तर अशा बॅग्स आहेत. आणि आपल्याकडे आहेत ह्या मोबाईलची पाऊच, ह्या माझ्या वहिनीने विणलेली आहे, ही बघा. तर तिने विणलेली, पहिल्यांदा तिने बनवली ही आणि खूप छान झाली. तर ही तिने बनवलेली आहे. अशा खूप वेगवेगळ्या डिझाईन्सच्या माझ्याकडे बॅग्स आहेत, हे बघा. ही मोबाईलची आहे, मोबाईल याच्यामध्ये आपण नेऊ शकतो आणि याच्यामध्ये आपला मोबाईल आणि थोडेसे पैसे वगैरे पण जाऊ शकतात. तर ही मोबाईलची बॅग आहे. आणि ही अशी छान, याला लॉंग बेल्ट आहे जो तुम्ही असा घालू शकता आणि अशी बॅग तुमची इकडे राहू शकते छान. तर अशी ही बॅग आहे. पर्स, मोबाईलचं पाऊचसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. ही एक आहे, याच्यात आपण फ्लावर बनवलेले आहेत छान. ही आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरमध्ये आम्ही हे बनवून देतो. आणि याला आपण अस्तर पण लावलेला आहे याच कलरचा आतमध्ये आणि एक कप्पा पण दिलेला आहे. आणि ही अशी चैन. याच्यात तुमचं खूप जास्त सामान नाही येऊ शकत, पण दिसायला खूप छान दिसतात आणि तुमच्या ड्रेसवर मॅच होणारे कलरसुद्धा आम्ही बनवून देतो, तुम्हाला जसे पाहिजे तसे. ही मी वापरते, याच्यात थोडंसं सामान आहे, मी आता काढून दाखवणार नाही. आणि हिचं छान असा लॉंग बेल्ट आहे. याला थोडं शॉर्ट लॉंग करू शकतो आपण आपल्याला पाहिजे असेल तर. तर ही वाली पण मी पर्स बनवलेली आहे. हिला मी 5 वर्ष झाले म्हणजे मी यूज करत आहे, खरं सांगते तुम्हाला. 5 वर्ष झाले धुवून यूज करते. खराब झाली की धुवू शकतो आपण याला आणि असं धुवून यूज करते. तर 5 वर्ष झाले बघा, याचा कलर पण गेला नाही आणि खूप छान अशी दिसते ही बघायला. आणि तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला 4 लोक विचारणारच आहेत की तुम्ही कुठून खरेदी केली. ही एक स्कूल बॅग छोटी, ट्युशनला वगैरे जायला मुलांना लागेल अशी छोटीशी बनवली मी. पण ही खूप हेवी झाली आहे त्याच्यामुळे ही विकल्या गेली नाही, लाईट गेली. त्याच्यानंतर ही माझी सगळ्यात फेवरेट आणि खूप जास्त विकली जाणारी पर्स आहे, खूप जास्त विकली जाणारी. आणि याला हँडल लावलेले आहेत असे छान, चैन पण लावलेली आहे आणि आतमध्ये एक कप्पा पण आहे याला. आणि बघा ही अशी आहे. ही खूप जास्त, मला याचे सगळ्यात जास्त ऑर्डर आले आणि हे सगळ्यात जास्त विकलं गेलं आतापर्यंत. पण त्या कंपनीला ज्यांना पाहिजे आहे त्यांना हे असे स्टोन लावून नाही पाहिजे आहे, नुसते साधे पाहिजे आहेत. माझे बॅग्सच्या काही फोटोज पण आहेत माझ्याकडे ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि ही बॅग, हिच्या अशा छान 2 वेण्या आहेत. आणि हिला केस पण बनवले आहेत असे. आणि ही अशी उघडते इकडून. हिला पण कप्पा आहे आतमध्ये.
आणि अस्तर आपण एकदम चांगल्या क्वालिटीची लावतो, कारण की बॅग खूप दिवस टिकणारे आहेत, 5-5 वर्ष आणि जास्त पण झाले काही लोकांनी यूज करून, तरी त्या फाटल्या नाहीत आणि अशाच्या तशा आहेत. तर हिला छान असा लॉंग बेल्ट आहे, असं वापरू शकतो आपण लॉंग बेल्ट. तर अशी ही सुंदर बॅग आहे. तर तुम्हाला याच्यापैकी कोणती बॅग आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मैत्रिणी असतील, बहीण, आई, मावशी, काकू, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि माझे क्लासेस बॅग्सचे लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे आणि मला छान एक नवीन बिझनेस करायला मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्याकडे कोणी असतील ज्यांना घरून काम करायची इच्छा आहे, अशा लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा. तर जास्तीत जास्त मला महिला याच्यासाठी पाहिजे. मला कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त बघू आता किती मिळतात, इतक्या महिलांचं आता हा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये मला पाहिजे आहेत. पण काम करणाऱ्या आणि शिकणाऱ्या, महत्त्वाचं म्हणजे बघा, जर मला त्या कंपनीकडून प्रोजेक्ट नाही मिळाला उद्या चालून, त्यांनी आता हो म्हटलं आहे पण उद्या चालून मला नाही मिळाला, तर त्या महिला रिकाम्या राहणार आहेत का? त्या त्यांच्या घरी काहीतरी करूच शकतात. आपण सगळ्यांनी मिळून काम करूयात. आणि नाही मिळाला तर आपल्याला एक चांगला गुण शिकायला मिळणार आहे, असं विचार करून तुम्ही हा कोर्स करू शकता. तर तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तिथे देणार आहे, तिथे तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला याची सर्व इन्फॉर्मेशन पाठवेल आणि आपण सर्वांनी मिळून हा काम करू आणि एक छान नवीन बिझनेस घरून सुरू करू शकता. तुम्ही घरून काम करण्याची तुम्हाला याच्यामध्ये संधी मिळणार आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये काम करा अशी अपेक्षा करते. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या मागे तुम्ही हे जे बघत आहात, हा पडदा आहे दाराचा, पण मी आता सध्या बसली आहे इथे, तर म्हणून लावून ठेवलं की तुम्हाला बघता आलं पाहिजे. तुम्हाला बॅग्स विकत पाहिजे असतील बल्कमध्ये तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमचा पण ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या भिवापुरी मिरची ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.